क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अभोणा येथे महसूल समाधान शिबिर आमदार नितीन भाऊ पवार यांच्या हस्ते उद्घाटन। कळवण तालुक्यातील अभोणा येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान अंतर्गत भव्य शिबिराचे आयोजन करण्यात आले। या शिबिराचे उद्घाटन आमदार नितीन भाऊ पवार यांच्या हस्ते उत्साहात पार पडले। या उपक्रमामुळे परिसरातील नागरिकांना विविध शासकीय सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्याने समाधान व्यक्त करण्यात आले। कार्यक्रमाच्या सुरुवातीला तहसीलदार रोहिदास वारुडे यांनी शिबिराचा उद्देश स्पष्ट करताना सांगितले की महसूल विभागाशी संबंधित विविध कामांसाठी नागरिकांना वारंवार शासकीय कार्यालयांचे फेरे मारावे लागू नयेत, तसेच प्रलंबित प्रकरणाचा तातडीने निपटारा व्हावा यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले। शासनाच्या विविध योजना व सेवा नागरिकांपर्यंत थेट पोहोचविणे हा या अभियानाचा मुख्य हेतू असल्याचे त्यांनी नमूद केले। या शिबिरामध्ये सातबारा उतार्यामधील दुरुस्ती, फेरफार नोंदी, जमीन हस्तांतरण, रेशन कार्ड संदर्भातील कामे, सामाजिक योजनांचा लाभ, आरोग्य तपासणी तसेच आयुष्यमान भारत कार्ड काढण्याची सुविधा यासह विविध शासकीय सेवांचा लाभ नागरिकांना देण्यात आला। अनेक नागरिकांनी आपल्या प्रलंबित कामांचा तात्काळ निपटारा करून घेतला। यावेळी मार्गदर्शन करताना आमदार नितीन भाऊ पवार यांनी सांगितले की शासन विविध योजनांच्या माध्यमातून नागरिकांच्या दारी सेवा पोहोचविण्याचा प्रयत्न करत आहे। नागरिकांनी अशा शिबिरांचा लाभ घेऊन महसूल व इतर शासकीय कागदपत्रांची कामे वेळेत पूर्ण करून घ्यावीत असे आवाहन त्यांनी केले। तसेच किशोरवयीन मुलींसाठी राबविण्यात येत असलेल्या लसीकरण मोहिमेबाबत कोणतीही शंका न बाळगता तालुक्यातील लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले। कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन अभोणा मंडळ अधिकारी विलास पगार व ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी केले। यावेळी अभोणा सरपंच सुनीता पवार, उपसरपंच जाधव, युवा नेते ऋषिकेश पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सोमनाथ सोनवणे, राजू पवार, हरिश्चंद्र देसाई, शिरीष शहा, रवींद्र आहेरराव, कृष्णकुमार कमळसकर, मनोज वेढणे तसेच नांदुरी सरपंच सुभाष राऊत यांच्यासह अभोणा महसूल मंडळातील पोलीस पाटील, कोतवाल आणि मोठ्या संख्येने नागरिक व लाभार्थी उपस्थित होते। या शिबिरामुळे विविध शासकीय सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून अशा उपक्रमांचे आयोजन भविष्यात नियमितपणे व्हावे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी वृत्त संकलन विभाग, अभोणा, कळवण। तहसीलदार साहेब, सरपंच ताई, उपसरपंच देसाई गुरुजी, शिरीष काका, सर्वच तोलामोलाचे व्यासपीठावर उपस्थित असलेले लोकप्रतिनिधींसमोर उपस्थित आलेले शिबिराचा लाभ घेण्यासाठी आलेले माझे बंधू आणि भगिनी, निश्चितच शासनाने हा जो काही उपक्रम राबवला आहे याचा लाभ सर्वांनी घेतला पाहिजे। आता आज शुक्रवार आहे तरी बघतोय लोक फार कमी आले, बरोबर आहे का नाही? तर शासन आपल्या दारी येऊन हे जर सर्व उपक्रम राबवत असतील तर याचा लाभ सर्वांनीच घेतला पाहिजे। काही सरपंच आलेले दिसतात, नांदुरीचे तर दोघं तिघं झालेले दिसतात। तहसीलदार साहेब तुम्ही सर्व व्यवस्थित मांडलं, पण ते अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।